नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं हार्दिक स्वागत. मंडळी, उद्यापासून नवशक्तीचा जागर सुरू होत आहे. आपल्या सनातन धर्मातील मनुस्मृती या ग्रंथातील तृतीय अध्यायातील 56व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता, अर्थात जिस स्थान पर नारी का सम्मान होता है वहाँ समस्त देवता वास करते आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी सर्व देवता वास करतात. याचाच अर्थ असा की सर्वांनी स्त्रियाचा सन्मान केला पाहिजे आणि एवढंच नव्हे तर एका स्त्रीने सुद्धा दुसऱ्या स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. या संदेशासहित करूया सुरुवात आजच्या व्हिडिओची. आजच्या व्हिडिओला लागणारं साहित्य आहे ही सगळे 6 नंबरचे मणी आहेत. याच्यामध्ये एक ग्रीन आहे, नंतर हा पोपटी आहे, त्याच्यानंतर हा ऑरेंज आहे, हा गोल्डन आहे आणि हा येलो आहे. त्यानंतर सुई आणि धागा. सुई 7 नंबरची घेतलेली आहे मी, ही सुई 7 नंबरची, हा धागा हा 5 नंबरचा आणि ही कैची. तर करूया सुरुवात. आज आपण करतो आहे कलश महिरप. मागच्या वेळेस मी कलशाचं महत्त्व तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं आणि त्या कलशाच्या मुखामध्ये जसा शिव राहतो म्हणजे शिवाचा वास असतो तसाच कंठामध्ये साक्षात विष्णूचा वास असतो आणि तळामध्ये मात्र ब्रह्मदेवाचा वास असतो. तर त्या कंठाला सजवण्यासाठी म्हणून आज आपण हा महिरप सुरू करतो आहे. करूया सुरुवात या व्हिडिओला. तर याच्यामध्ये आपण ग्रीन मणी घेऊन 3 ग्रीन, त्यानंतर एक हा पोपटी घेऊन गाठ पाडायची. पहिल्यांदा आपण एक पान तयार करतो आहे आणि हे पान थोडंसं वेगळं आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. तर या ठिकाणी छान गाठ पाडून घ्यायची एक, आणि गाठ पाडून आपण ही सुरुवात करूया. अशा पद्धतीने मी एक छान गाठ पाडून घेतली आहे. धागा पूर्ण फिरवून घ्यायचा एकदा, म्हणजे ती गाठ फिरणार नाही. अशा पद्धतीने पूर्ण धागा आपण फिरवून घेऊ. उरलेला धागा कट करून टाकायचा. त्यानंतर यामध्ये एक हिरवा, एक हा पोपटी आणि परत एक हिरवा असे 3 मणी घालून घ्यायचे. आणि दोन्ही बाजूला, या बाजूला परत एक हिरव्याचा चौकोन करतोय आपण. त्यासाठी आपण 3 हिरवे मणी घेऊया आणि या बाजूला एक आपण चौकोन करून घेऊ. त्यानंतर याला फिरवून घ्यायचं, या धाग्याला इकडे फिरवून घ्यायचं आणि इकडच्या मण्यावरही एक चौकोन करून घेऊ. परत 3 हिरवे मणी टाकून एक चौकोन तयार करायचा. अशा पद्धतीने हा परत एक चौकोन तयार झाला आहे आपला. नंतर ही सुई आपण फिरवून घेऊ.
आता या हिरव्या मण्यावरती परत एक चौकोन करूया आपण. त्यासाठी परत 3 मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर या मण्यातून सुई काढून घ्यायची आणि एक पोपटी आणि एक हिरवा या पद्धतीने ओवून घ्यायचं. अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे सुद्धा असाच एक चौकोन करून घ्यायचा आहे आपल्याला. बाजूच्या मण्यावरती 2 मणी ऑलरेडी आहेत म्हणून मग आणखी 2 आपल्याला घालायचे आहेत. असे 2 घालून घ्यायचे आणि या ठिकाणी परत एक चौकोन आपण करून घेऊ. आता आपल्याला ही सुई ह्या मधल्या पोपटी मण्यामध्ये घेऊ द्यायची आहे. या पद्धतीने आपली डिझाईन तयार होते आणि ही सुई फिरवून या पोपटी मण्यामध्ये घेऊन यायची. तर आता ही सुई मी फिरवून घेते. दुसऱ्या बाजूनी जर पान सुरू केलं ना तर सुई एवढ्यांदा फिरवायची गरज पडत नाही. तर तरीही काही प्रॉब्लेम नाही, उलट ते पान पक्कं होतं. आता आपल्याला ह्या मण्यावर चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. मधला पोपटी मणी घेऊन सरळ सरळ चौकोन तयार करत न्यायचे आहेत. एक अशा पद्धतीने परत चौकोन तयार करत न्यायचे आहेत आणि असे 7 पोपटी मणी येईपर्यंत आपल्याला चौकोन तयार करायचे आहेत. आपले 4 झाले आहेत, अजून आपल्याला 3 करायचे आहेत. 7 पाहिजे, 4 झाले आहेत, अजून 3 करायचे आहेत. परत एक हिरवा, एक पोपटी आणि परत एक हिरवा. अशा आणखी आपण 2 करूया. तर असे 6 केले आहेत मी. आता परत एक शेवटचा करायचा आहे आपल्याला. एक हिरवा, त्याच्यानंतर एक पोपटी मणी माझा थोडासा मोठा आहे, 6 नंबरपेक्षा थोडा मोठा आहे साईज, पण सेंटरला घेतल्यामुळे त्याचा एवढा विशेष प्रॉब्लेम जात नाही. तर ह्या पद्धतीने आपण त्याला 7 मण्यापर्यंत हे कंप्लीट करायचं आहे. आता पुढे बघा. पुढे ही सुई फिरवून या हिरव्या मण्याच्या खालच्या दिशेनं आणायची आहे. इकडे खालून आली पाहिजे सुई आणि म्हणून आपण सुई फिरवून घेतली आहे. आता आपल्याला या ठिकाणी 8 मणी हिरवे घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 2 8. हे असे 8 मणी मी घालून घेतलेत आणि ही सुई या ठिकाणी हा जो मणी आहे हा इथला या मण्यात ओवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता ही सुई पूर्ण फिरवून ह्या मण्यापर्यंत आपल्याला घेऊन यायची आहे, या मण्यापर्यंत. तर ही सरळ सरळ बॉर्डरनीच आपण आणली तरी चालते. या पानामध्ये
तुम्ही या पानाच्या मध्यभागी या ठिकाणी या इथला भाग जो आहे या ठिकाणी जोडमणीसुद्धा यूज करू शकता, जे नेहमी आपले वाया जातात आणि त्याचं काय करावं हा प्रश्न असतो. मग त्यावेळेस हे मणी अशा ठिकाणी उपयोगात आणायचे. तर ही सुई आपण या ठिकाणी आणली. आता आपण या ठिकाणी परत 8 मणी ओवून घेतो आहे आणि या शेवटच्या हिरव्या मण्यामध्ये या मण्यामध्ये ही सुई घालून घ्यायची. तर हे आपलं असं एक पान तयार झालं. आता तुम्ही सगळी पानं तयार करून घ्या आणि त्यानंतर मग आपण पुढचा भाग तयार करू. आता आपल्याला हे पान तयार करून घेतलं आहे आपण. आता वर जोडायचे आहेत पानं. तर पानं जोडायला काय करायचं, पहिल्यांदा 6 आपण फ्लावर करतो आहे. तर फ्लावर करायला एक येलो एक ऑरेंज ह्या पद्धतीनं मी घेतलं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही रंगाचं घेऊ शकता. तर मी 2 रंगात घेतलेली आहेत. तर सुरुवात करताना काय करायचं, 6 मणी घ्यायचे. तुम्ही 2 कुठल्याही रंगामध्ये घेऊ शकता, प्लेन रंग घेऊ शकता, 2 रंग घेतले तरी चालतात. आता या ठिकाणी मी काय करते की मी थोडासा भाग ओवून घेतला आहे. तर याच्या ठिकाणी एक 6 आणि एक 4 असं आपण घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी एक पिवळं फूल ऑलरेडी आहे म्हणून एक हिरवा मणी, त्याच्यानंतर एक ऑरेंज मणी आणि एक हिरवा मणी. आता इथे 6च्या फुलानंतर आपल्याला चौकोन करायचं आहे. तुम्ही हे पहिलं पिवळं फूल समजून या ठिकाणी बघू शकता. आता या ठिकाणी मी चौकोन करून घेतला. असं चौकोन करून घ्यायचं आहे. असं चौकोन करून घेतल्यानंतर ह्या ऑरेंज मण्यावरती आपल्याला जाऊन परत एक फूल तयार करायचं आहे. या ठिकाणी एक फूल तयार करायचं आहे. तर या एक मणी आहे म्हणून आपल्याला 5 या ठिकाणी ओवून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 असे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 5 मणी ओवून घेतले मी. तर या ठिकाणी आपण आता या ऑरेंज मण्यामध्ये सुई आणलेली आहे. आता इथून हे फिरवून घेऊ आपण आणि या पहिल्या मण्यात या साईडच्या मण्यामध्ये आणायची. आता आपण या ठिकाणी हा जो वेल केला आहे त्याच्यामध्ये 2 हिरवे मणी सोडून एक अल्टरनेट याच्यावरती पान जोडलेलं आहे आणि म्हणून परत आपल्याला एक हिरवा मणी एक पिवळा मणी असं पिवळं फूल करून घ्यायचं आहे या ठिकाणी. आणि एक हिरवा मणी. तर असं एक पिवळ्या रंगाचं आपण फूल परत या ठिकाणी करून घेतो आहे. पिवळ्या रंगाचं एक फूल करून घेऊ आपण इथे आणि मग हे पान आपण इथून जोडून घेऊ. या ठिकाणी 1 मणी आपण टाकलेला आहे. 5 मणी आपल्याला घालायचे आहेत पिवळ्या रंगाचे. तर 3 4 आणि 1 5 असं 6चं एक फूल आपण तयार केलेलं आहे. हा धागा आपण या मण्यामधून घालून घेऊ अशा पद्धतीने. आता हे आपलं शेवटचं फूल आहे. शेवटच्या फुलामध्ये या हिरव्या मण्यातून टाकून परत खालच्या हिरव्या मण्यात आपल्याला सुई आणायची आहे. अशा पद्धतीने आपण हिरव्या मण्यात सुई घेऊन येऊ आणि आपण केलेलं पान आता या ठिकाणी आपण जोडून घेऊ. ते जोडायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. हे पान तुम्ही कुठल्याही पद्धतीने जोडू शकता. ह्या पद्धतीने सुद्धा जोडू शकता, पण मी या पद्धतीने हा खाली पानाचा भाग खाली यावा असा म्हणून हा भाग खाली जोडलेला आहे. तर हे पान जोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1 मणी आहे तिथं एक चौकोन तयार करायचा आहे. तर चौकोन करायला एक हिरवा मणी टाकायचा, त्यानंतर ह्या मण्याच्या पोपटी मण्यातून सुई टाकून घ्यायची आणि परत एक हिरवा मणी टाकायचा.
हा हिरवा मणी टाकून घेतला आणि टाकून याच ज्या हिरव्या मण्यातून सुई काढली होती त्याच हिरव्या मण्यातून परत सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने हे पान जोडलं जातं आणि ही सुई फिक्स करून घ्यायची. अशी फुलं आहेत. आता मी याच्यामध्ये सगळ्या मण्यांमध्ये एक एक गोल्डन मणी घातलेला आहे. तर या इकडच्या बाजूनी गोल्डन मणी घालायच्या अगोदर आपण एक दोरी लावून घेऊ कलशाला बांधायला, तर ती सोपं जाईल. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी एक गोल्डन मणी टाकून घेऊ आणि मग पुढे जाऊ. सुई फिरवून आणू आपण इकडे. या मण्यात आपण सुई घेऊन येऊ. त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे एक गोल्डन मणी. हा गोल्डन मणी आपण मध्यभागी टाकून घेऊ. तर गोल्डन मणी टाकायला काय करावं लागेल आपल्याला, त्यातल्या एका मण्यात आपण सुई घातलेली आहे आणि बरोबर जर सुई खालच्या दिशेने निघाली असेल तर मधला मणी ओवताना सुई वरच्या दिशेने आली पाहिजे, तरच तो फिक्स होईल, नाहीतर तो साईडनी एका बाजूने झुकेल. आता सुई ह्या मण्यात आली म्हणून मग आपण ह्या 3 नंबरच्या मण्यात सुई घालून वरच्या दिशेने ती सुई काढणार आहे अशी, आणि तो मणी पकडून ठेवायचा असा, म्हणजे तो मणी फिक्स होतो. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला हे पिवळ्या रंगाच्या फुलामध्ये सुई टाकायची आहे, गोल्डन मणी टाकायचे. तर त्या अगोदर मी काय करते की याला दोरी बांधून घेते. जी कलशाला आपल्याला बांधायची आहे ती दोरी आपण बांधून घेऊ आणि मग ही दोरी मी या ठिकाणी एक गाठ पाडून घेते आणि मग गोल्डन मणी टाकू. इकडच्या बाजूने मी जेव्हा टाकली तेव्हा मग तो थोडासा बांधायला किंवा टाकायला त्रास होतो. मणी फिक्स झाला गोल्डन मणी की ते मग त्रास होतो, म्हणून मग पहिलेच ती गाठ पाडून घ्यायची. अशा पद्धतीने गाठ पाडली मी. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक गोल्डन मणी टाकून घ्यायचं आहे मध्यभागी, म्हणजे आणखी पाहायला छान दिसतं. तर असं गोल्डन मणी टाकलं मी. सुई ह्या पिवळ्या मण्यातून या बाजूला आली तर जेव्हा गोल्डन मणी टाकतो तेव्हा अपोजिट डायरेक्शनच्या मण्यातून ती सुई टाकायची बरोबर, म्हणजे तो मणी व्यवस्थित त्या ठिकाणी फिक्स होतो. हा जो मणी आहे हा मणी असा पकडून ठेवायचा आणि धागा काढून घ्यायचा. अशा पद्धतीने तो मणी फिक्स होतो. तर हा धागा आपण फिक्स करून घेऊ. या ठिकाणी हा फिक्स केला आहे मी. परत थोडा पुढे नेऊन त्याची गाठ पाडून घेऊ आपण एक. या ठिकाणी मी एक गाठ पाडून घेते आणि पुढचे 2-3 मण्यातून सुई काढून घ्यायची. अशा ठिकाणी गाठ पाडून घेतली आणि पुढे 2-3 मण्यातून आपण सुई पुढे घेऊन जाऊ, म्हणजे सुटण्याची शक्यता राहत नाही. तर अशा पद्धतीने आपलं एक सुंदर एक महिरप तयार होते कलशाला बांधायचं. आणि ही पानं अशी बेंड होऊ शकतात. हे अशा पद्धतीने जर तुम्ही बेंड केली ना कलशाला बांधल्यावरती तर ती बेंड होतात आणि ती हवेत तरंगत नाही. हा एक फायदा या पानांचा आहे. एरवी तुम्ही जेव्हा पानं करता तेव्हा ती पानं कडक होतात आणि कडक झाली का मग ती चांगली दिसत नाही. तर ही अशा पद्धतीने बेंड होतात. मी तुम्हाला नारळ ठेवून हा कलश दाखवते. आणि या कलशाला नवरात्रीमध्ये प्रचंड महत्त्व आहे आणि म्हणून मी आज तुमच्यासाठी हा कलश घेऊन आली आहे. तर या पद्धतीने हा आपण कलश महिरप तयार केलेला आहे. अशा पद्धतीने हा कलश महिरप दिसतो.
दिसायला खूप छान दिसतो. भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.